आणि आता आपल्या दुसऱ्या एक्सप्लेनर विषयी आपला पुढचा एक्सप्लेनर आज चर्चेत असलेल्या एका चेहऱ्याबद्दलचा आहे। निळ्या डोळ्यांचा हा चेहरा आज दिल्लीपासून केरळपर्यंत आणि भारतापासून पनामापर्यंत चर्चेत आहे आणि हा नक्की तुमचा माणूस की आमचा माणूस यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। हा माणूस कोण? तर आजचं आपलं हे एक्सप्लेनर आहे शशी थरूर यांच्याबद्दल। शशी थरूर म्हटलं की दोन गोष्टी आपल्याला लगेचच आठवतात, एक म्हणजे शशी थरूर यांच्या मैत्रिणी आणि दुसरं म्हणजे शशी थरूर यांचं एकदम जबरदस्त असं इंग्लिश। पण या पलीकडे सुद्धा शशी थरूर या माणसाबद्दल जाणून घ्यावं असं बरंच काही आहे। ट्विटरवर सगळ्यात आधी 10,000 फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय माणूस कोण होता? तर तो हेच शशी थरूर होते। ट्विटरवर सगळ्यात आधी 1,00,000 फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा पहिल्या माणसाचं नाव काय होतं? पहिल्या भारतीय माणसाचं नाव तर ते सुद्धा शशी थरूर हेच होतं। तर थरूर हे फक्त काँग्रेसचे नेते किंवा त्यांच्या मैत्रिणी आणि फाडफाड इंग्लिश बोलणारे इतक्यापुरतेच मर्यादित नाही आहेत, तर हे शशी थरूर एकंदरीतच काय प्रकरण आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत। सध्या शशी थरूर चर्चेत आहेत ते त्यांनी पनामा देशात केलेल्या एका वक्तव्याबद्दल। ऑपरेशन सिंदूरची माहिती जगाला देण्यासाठी आणि भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी भारतातल्या खासदारांची विविध शिष्टमंडळं सध्या वेगवेगळ्या देशांमध्ये गेली आहेत आणि तिथे ऑपरेशन सिंदूरचं महत्त्व पटवून दिलं जातंय। या दरम्यान शशी थरूर यांनी पनामा देशामध्ये भारताची भूमिका मांडताना एक वक्तव्य केलंय। उरीनंतर भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल थरूर बोलत होते। ते म्हणाले की 2016 मध्ये पहिल्यांदा असं घडलं की भारतानं सीमारेषा ओलांडून एखाद्या देशाची सीमारेषा ओलांडून कारवाई केली आहे। शशी थरूर हे पनामामध्ये नेमकं काय म्हणाले आपण पाहूयात। But what has changed in recent years is that the terrorists have also realized they will have a price to pay. On that, let there be no doubt. When, for the first time, India breached the line of control between India and Pakistan to conduct a surgical strike on a terror base, a launch pad, the Uri strike in September 2015, that was already something we had not done before. Even during the Kargil war, we had not crossed the line of control. In Uri we did. म्हणजे थोडक्यात शशी थरूर यांना काय सांगायचं होतं की ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुस के भी मारेगा और मारेगा भी। मात्र शशी थरूर यांच्या या विधानानं काँग्रेसचा मात्र तिळपापड झाला। कारण जेव्हा शशी थरूर म्हणतात की 2026 साली पहिल्यांदाच भारतानं अशी सीमारेषा ओलांडून कारवाई केली, त्याचा दुसरा अर्थ असा होतो की याआधी काँग्रेसच्या राजवटीत असं कधीच काही घडलं नव्हतं आणि म्हणूनच थरूर यांच्यावर चिडलेल्या नेत्यांनी थरूर यांना भाजपचे प्रवक्ते म्हटलंय, मोदींचे चमचे म्हटलंय। काँग्रेसचे प्रवक्ते उदित राज यांनी थरूर यांच्यावर काय टीका केली आपण ऐकूयात। शशि थरूर जी बीजेपी के सुपर प्रवक्ता हैं, जो बीजेपी के लोग नहीं कह पा रहे हैं। मोदी जी की चमचागिरी या मोदी जी का गुणगान जितना वो नहीं कर पा रहे हैं और बीजेपी के लोग उससे ज़्यादा शशि थरूर कर रहे हैं। शशि थरूर को पता है कि पहले की सरकारों ने क्या किया। पहले की सरकारें ढोल नहीं पीटती थी, तो ये शब्द वापस लेना चाहिए। तर मुळात ज्यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी जगभरात जाऊन ऑपरेशन सिंदूर बद्दल बोलणार असं ठरलं, त्यावेळी प्रत्येक पक्षाकडून खासदारांची नावं मागवण्यात आली होती। काँग्रेसनं जी 4 नावं दिली त्यामध्ये थरूर यांचं नाव नव्हतं। मात्र केंद्र सरकारनं काँग्रेसच्या या लिस्टकडे दुर्लक्ष केलं आणि थरूर यांना या शिष्टमंडळात घेतलं। तेव्हा सुद्धा काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली होती। शशी थरूर या शिष्टमंडळात का आहेत तर त्याची 2 प्रमुख कारणं आहेत। एक म्हणजे गेल्या काही दिवसांपासून थरूर हे काँग्रेसपासून दूर आणि भाजपच्या जवळ जाताना दिसत आहेत आणि दुसरं कारण म्हणजे थरूर हे अत्यंत हुशार आहेत, इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व आहे आणि त्यांचं उत्तम वक्तृत्व। असा नेता भारताच्या एखाद्या शिष्टमंडळात असणं हे अतिशय महत्त्वाचं होतं। शशी थरूर हे करिझमॅटिक म्हणजे छाप पाडणारे नेते आहेत। हुशारीचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला आहे, कारण शशी थरूर यांचा जन्म लंडनमध्ये झाला। त्यांचे वडील चंद्रशेखरन थरूर हे लंडनच्या द स्टेट्समन या प्रतिष्ठित वृत्तपत्रामध्ये होते। भारतामध्ये लोकप्रिय असलेलं आणि आपल्यापैकी बहुतेकांनी ते वाचलेलं असेल असं रीडर्स डायजेस्ट हे शशी थरूर यांचे काका परमेश्वरन थरूर यांनी सुरू केलं होतं। या रीडर डायजेस्टचं सबस्क्रिप्शन तुमच्याकडे सुद्धा असेल।
थरूर यांच्या जन्मानंतर त्यांचं अख्खं कुटुंब हे भारतात आलं. शशी थरूर यांचं शिक्षण चेन्नई, मुंबई आणि कोलकात्यामध्ये झालं. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तिथं अवघ्या 22व्या वर्षी त्यांनी PhD पूर्ण केली. थरूर यांनी 3 लग्न केली आहेत. पहिलं लग्न तिलोत्तमा मुखर्जी, दुसरं लग्न क्रिस्ता गाईल्स आणि तिसरं लग्न सुनंदा पुष्कर यांच्याशी केलं. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाल्यानंतर शशी थरूर यांच्यावर आरोपही झाले, मात्र नंतर त्यांना न्यायालयानं निर्दोष ठरवलं. शशी थरूर यांनी तब्बल 29 वर्ष संयुक्त राष्ट्रसंघात काम केलंय. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक सुद्धा लढवली होती, मात्र त्यामध्ये बान की मून यांनी त्यांचा पराभव केला. त्यांचा विजय झाला होता. तर हे सगळं सांगण्याची गरज काय, तर थरूर हे किती हुशार आहेत हे समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि सध्या याच हुशार नेत्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. थरूर सांगा कुणाचे असं सध्या या दोन्ही पक्षांचं सुरू झालंय. थरूर हे काँग्रेसपासून दूर जात आहेत असं दिसत असतानाच भाजपनं त्यांना शिष्टमंडळात समाविष्ट करून एक डाव खेळला. थरूर सध्या काँग्रेसपासून का आणि कसे दूर जात आहेत आणि भाजपच्या जवळ कसे येत आहेत ते सुद्धा पाहूया. केरळमधल्या थिरुवनंतपुरममध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमाला शशी थरूर हे आवर्जून उपस्थित होते. इतकंच नव्हे तर थरूर पंतप्रधान मोदींच्या स्वागतालाही पोहोचले. व्यासपीठावरचे आजचे नेते पाहून काही जणांची झोप उडाली असेल असं वक्तव्य खुद्द मोदींनी थरूर यांच्या संदर्भात व्यासपीठावरून केलं होतं आणि काँग्रेसला एक प्रकारे वाकुल्या दाखवल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी थरूर यांनी मोदींच्या या दौऱ्याची प्रशंसा केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी यावरून नाराजी दर्शवली होती. जर काँग्रेसला माझी आवश्यकता नसेल तर माझ्याकडे अनेक पर्याय आहेत असं सूचक वक्तव्य सुद्धा शशी थरूर यांनी केलं होतं. शशी थरूर आणि गांधी घराण्याचं फारसं जमत नाही असं बोललं जातं. त्यामुळे शशी थरूर यांना पक्षात विशेष स्थान नसल्याचं चित्र आहे. 2022 मध्ये काँग्रेसच्या ज्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वाबद्दल पत्र लिहिलं होतं त्यामध्ये थरूर यांचाही समावेश होता. काही महिन्यांपूर्वी शशी थरूर यांनी राहुल गांधींकडे भेटीसाठी वेळ मागितली होती, मात्र बराच काळ ही भेट होऊ शकली नाही. शशी थरूर आणि राहुल गांधींचं एकमेकांशी फारसं जमत नाही अशी ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. थरूर यांचे गांधी घराण्यातल्या कुणाशीच फारसे जवळचे संबंध नाही आहेत. एकंदरीतच थरूर आणि काँग्रेसमधला दुरावा वाढतोय ही वस्तुस्थिती आहे. मात्र भाजपलाही थरूर यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे. त्याचीही बरीच कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे केरळमध्ये भाजपचं सध्या काहीच अस्तित्व नाही आहे. केरळमध्ये डाव्या पक्षांची सत्ता आहे तर काँग्रेस विरोधात आहे. शशी थरूर यांच्यासारखा एखादा लोकनेता भाजपकडे आला तर भाजपला केरळमध्ये काहीसं अस्तित्व निर्माण करता येईल असं भाजप नेतृत्वाला वाटतंय. शशी थरूर 2009 पासून खासदार आहेत. 2014 आणि 2019 मध्ये मोदी लाट असताना सुद्धा थरूर हे चांगल्या मताधिक्यानं निवडून आले होते. शशी थरूर यांना केरळच्या राजकारणात रस आहे, मात्र काँग्रेसचं नेतृत्व त्यांना केरळमध्ये सक्रिय होऊ देत नाही. त्यामुळे थरूर जर भाजपमध्ये गेले तर दक्षिणेकडच्या राजकारणातही भाजपला एक चेहरा असणारा मोठा नेता मिळणार आहे. थरूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाच तर भाजप काँग्रेसवर जो घराणेशाहीचा आरोप करतं त्या आरोपाला आणखी जोर येईल. शशी थरूर यांनी संयुक्त राष्ट्रसंघात काम केलेलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लढवली आहे. सरचिटणीस म्हणून त्यांनी या राष्ट्रसंघात कामही केलं आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि परराष्ट्र धोरणाबद्दल थरूर यांचा दांडगा अभ्यास आहे. तसंच उत्कृष्ट वक्तृत्व, इंग्रजीवर जबरदस्त प्रभुत्व आणि विदेशातही लोकप्रियता या थरूर यांच्या जमेच्या बाजू आहेत. कर्नाटक सोडलं तर दक्षिणेत भाजपचा फारसा प्रभाव नाही आणि दक्षिणेमध्ये म्हणावा तसा चेहरा सुद्धा भाजपकडे नाही आहे. त्यामुळे थरूर यांच्या रूपानं भाजप दक्षिणेत हळूहळू आपलं बस्तान बसवू शकेल आणि दुसरीकडे केरळचं मुख्यमंत्रीपदही कदाचित थरूर यांना खुणावत असेल किंवा भाजप त्यांच्यावर भविष्यात परराष्ट्र धोरणाबद्दलही एखादी महत्त्वाची जबाबदारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपच्या जवळ जाण्यामध्ये थरूर यांचे हे गेम प्लॅन्स असू शकतात. आता पुढे काय होणार याचा निर्णय मात्र शशी थरूर यांनाच घ्यायचा आहे.